नमस्कार. सर्वप्रथम रक्षाबंधन निमित्त खूप खूप शुभेच्छा. मागील काही दिवसापासून शेअर बाजारामध्ये पडझड होताना दिसत आहे. शुक्रवारचा जर विचार केला, तर शुक्रवारी जवळ-जवळ 765 ने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो सेन्सेक्स आहे, तो खाली आला. म्हणजेच एका दिवसभरात 1% सेन्सेक्स खाली आला. जे क्लोजिंग आहे ते आहे 79,857. आता अर्थातच यामुळे गुंतवणूकदारांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे. साहजिकच आहे, कारण जे जागतिक पातळीवरती काही निर्बंध आहेत, त्याचप्रमाणे इतर काही घडामोडी अशा घडत आहेत की काळजी वाटणं साहजिक आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर्सच्या किमती कमी होत आहेत आणि अर्थातच ज्यांनी म्युच्युअल फंडात सुद्धा गुंतवणूक केली आहे, त्यांच्या सुद्धा गुंतवणुकीचं मूल्य कमी झालेलं दिसतं. मग काय केलं पाहिजे आपण? तर लक्षात घ्या, ही जी पडझड आहे ही तात्पुरती स्वरूपाची आहे. कारण गुंतवणुकीमध्ये तेजी मंदी ही असतेच आणि जे मंदीमध्ये गुंतवणूक करतात आणि ती गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी ठेवतात, त्यांना खूप चांगला फायदा होत असतो. आता हा फायदा आपल्याला जर मिळवायचा असेल, तर आपण ही संधी साधणं फार गरजेचं आहे. भीती वाटणं साहजिक आहे, पण या भीतीवरती मात करायची असेल, तर मग आपल्याला आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. कारण जर आपण आर्थिक साक्षर झालो, तर आपल्याला लक्षात येतं की या ज्या घटना असतात, या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात आणि दीर्घ कालावधीमध्ये निश्चितच आपल्याला फायदा होतो. अर्थात यासाठी जे आपण गुंतवणूक करतो, ते शेअर्स जे आहेत ते चांगले असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार काही बदल करणं गरजेचं आहे. आपली जी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे, त्याप्रमाणे आपण शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, त्यांची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे, तर त्यांनी 100% ज्याच्यामध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते असा म्युच्युअल फंड निवडाव्या. काहींची थोडीफार रिस्क टेकिंग कॅपॅसिटी कमी असू शकेल. मग अशा व्यक्तीने 70-80% शेअर्स आधारित बाकी सरकारी रोख्यांमध्ये असा पर्याय निवडावा. जर काहींची जोखीम घ्यायची क्षमता जी आहे ती अजून कमी असेल, तर मग 30-40% शेअर्स आधारित गुंतवणूक आणि उर्वरित रक्कम जी आहे ती सुरक्षित पर्यायांमध्ये, असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तर त्यामुळे आपण आपल्या जी जोखीम घ्यायची सुसंगत असा पर्याय आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असते. तर सध्या एक रकमी गुंतवणूक करावी का? निश्चितपणे तुम्ही करू शकता. तर मग जर खूप मोठी रक्कम असेल, तर मग तुम्ही ती टप्प्याटप्प्याने सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या मदतीने करू शकता. म्हणजे आज लिक्विड प्लस कॅटेगरीमध्ये थोडी रक्कम ठेवायची आणि मग थोडी थोडी रक्कम आपण आपल्याला म्युच्युअल फंडाचा पर्याय आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायची. म्हणजे हायब्रिड फंड असेल किंवा स्मॉल कॅप असेल, लार्ज कॅप असेल, जे तुम्ही निवडलेलं फंड असेल त्याच्यामध्ये. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की करेक्शन इज टेम्पररी अँड ग्रोथ इज परमनंट. आणि दरवेळेसच हे अनुभवलं येतं की जेव्हा संधी असते तेव्हा भीतीपोटी अनेक जण ती रक्कम काढून घेतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे, तेव्हा ती चांगली संधी होती आणि मी ती संधी गमावली. तर हे तुमच्या बाबतीत घडणार नाही. यासाठी एका चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या. त्यांच्याकडून तुमचा जी गुंतवणूक आहे ती करा. अजून काही मुद्दे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया की जर आता रेट जे आहे ते कमी झालेली आहेत, म्हणजे शेअर्सचे रेट कमी झाले आहेत, म्युच्युअल फंडाचे NAV कमी झालेले आहेत, तर मग आपण म्युच्युअल फंडाच्या बाबतीत जर विचार केला, समजा आपण 1,00,000ची गुंतवणूक करतोय आणि NAV कमी झाली, तर आपल्याला युनिट्स जास्त मिळणार आहेत आणि जेव्हा आपण विक्री करणार आहोत त्यावेळेस आपण युनिट्सची विक्री करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे समान रकमेची गुंतवणूक करून जर आपल्याला आज युनिट जास्त मिळत असतील, तर भविष्यामध्ये जेव्हा 15-20 वर्षांनी आपण ती विक्री करणार आहोत, तेव्हा आपल्याला मोठी रक्कम मिळणार आहे. जर आज आपण गुंतवणूक करताना त्याची रक्कम म्हणजे NAV खाली आलेली असेल, अर्थात त्यामुळे आपल्याला युनिट जास्त मिळणार. एक उदाहरण देतो मी तुम्हाला.
IPOमध्ये मी त्या काळात गुंतवणूक करायचो. आता मी 10-12 वर्षापूर्वीची उदाहरण आहे हे. आणि त्यावेळेस असं झालं होतं, की एका IPOसाठी मी ॲप्लिकेशन केलं होतं. मला शेअर्स लागले सुद्धा आणि माझ्या वडिलांचे एक मित्र आहेत, त्यांनी मला फोन केला, की "अरे, मी तो IPO भरला होता. तुला लागला का?" म्हणलं, "हो काका, लागलं मला." "अच्छा, मग कसं आहे? किती रेट झाला आता?" तर मी म्हटलं, "नाही." तेव्हा साधारण 194 त्याचा प्राईस बँड असेल. तर तो 167ला तेव्हा ट्रेड करत होता, म्हणजे लिस्टिंग नंतर. त्यांना मी सांगितलं, की सध्या त्याचा रेट खाली आलेला आहे. त्यांनी मला सहजच विचारलं, की "अरे, मग तू काय करणार आहेस?" म्हटलं, "बघा, माझ्या जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्याप्रमाणे हा IPO चांगलाच आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे चांगली वाढ होईल. तर त्यामुळे मी कंटिन्यूच करणार आहे, कारण मी तसंही हा लिस्टिंग गेनसाठी घेतलेलाच नाही आहे. चांगली किंमत मिळाल्यावरती भविष्यात मी विकीन हा शेअर." तर ते म्हणाले, "थांब थांब जरा 2 मिनिटं थांब." आणि मग त्यांनी मला एक साधारण 5-10 मिनिटांनी फोन केला आणि सांगितलं, की अं, काही एक मोठ्या रकमेची त्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती. तर मी त्यांना विचारलं, की "अहो, तो जर खाली आलेला तर तुम्ही का घेतला?" तर ते म्हणाले, "माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जर वरच्या भावामध्ये विक्री करणार आहे, तर तुझ्यापेक्षा कमी भावात मला जर मिळत असेल ना, तर मी तो शेअर्स नक्की घेतला पाहिजे. कारण आज मला कमी भावामध्ये मिळतंय. जेव्हा केव्हा तू विकशील तेव्हा मला सांगून दे. तू विकशील तेव्हा मी विकेन. पण लक्षात घे, तू 194ला खरेदी केली आहे, मी 167ला केली आहे. त्यामुळे माझा नफा हा तुझ्यापेक्षा जास्त असणार." आता हे एक उदाहरण मी मुद्दाम यासाठी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा आपण एखादी घटना घडते, तेव्हा तिला कसं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. हे याच्यातून आपल्याला शिकण्यासारखे आहे. असे विविध जे उदाहरणं आहेत, ते उदाहरणं मी माझं जे पुस्तक आहे, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र, याच्यामध्ये दिलेलं आहे. माझा जो आर्थिक क्षेत्रातला अनुभव आहे, त्याच्या आधारे मी अ, हे पुस्तक लिहिलेलं आहे. अर्थातच क्लायंटची नावं याच्यामध्ये लिहिलेली नाही आहेत. जरी त्यांचे म्हणजे त्यांच्याबद्दलचे काही उदाहरणं जे आहेत ते मी दिली असली तरी. पण व्यावसायिकता जी असते त्या दृष्टिकोनातून त्याची नावं आपण दिली नाही आहेत. पण अ, एक वेगवेगळी जी महत्त्वाची उदाहरणं आहेत, गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी येते, त्याची माहिती आपण यामध्ये दिलेली आहे. दुसरं जे माझं पुस्तक आहे, इंग्लिशमध्ये आहे, ग्रो रिच विथ म्युच्युअल फंड. यामध्ये सुद्धा आपण इंग्लिशमध्ये अर्थात हे पुस्तक आहे, तर सविस्तरपणे वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, की तुम्ही ते बघू शकता, की हे आपण रंगीत पुस्तक केलेलं आहे. आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर वाचकांना सोप्या भाषेमध्ये, म्हणजे जरी इंग्लिशमध्ये असलं तरी अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध उदाहरणाच्या मदतीने म्युच्युअल फंड आणि फायनान्शियल प्लॅनिंग हा महत्त्वाचा जो विषय आहे तो आपण समजावून सांगितलेला आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एकच सांगेन, की अ, जरी करेक्शन होत असलं तरीसुद्धा ती एक संधी असते. तर त्या संधीचा लाभ आपण घेतला, दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर निश्चितपणे चांगला फायदा होत असतो. म्युच्युअल फंडच्या मदतीने आर्थिक प्रगती करण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या सल्लागाराची निश्चितपणे गरज असते. आम्ही स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो. तर आमच्यामार्फत गुंतवणूक करून आर्थिक प्रगती करण्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9892515948. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नियमितपणे भेट द्या.